नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनसंयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ऐशी शरीरा बाहेर अलीकडी. अभ्यासाची पाखर पडे. तव आत त्राय मोडे मनोधर्माची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. 11व्या श्लोकापासून योग साधनेचा विशेष विचार भगवान परमात्म्यांनी प्रतिपादनाला प्रारंभ केलेला आहे. त्या श्लोकावर चिंतन करताना भगवान असं म्हणतात, तरी विशेषे आता बोलिजेल परी ते अनुभवे उपेगा जाईल. मनोनी तैसे एक लागेल स्थान पाहावे. आता योग संबंधाने विशेष विचार अर्जुना आम्ही प्रतिपादन करणार आहोत. परंतु त्या योग साधनेचा अनुभव घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या स्थानाची निवड करावी लागेल. अर्थात जिथे जनसंपर्क जास्त प्रमाणात नाही किंवा जिथे आपल्या साधनेला विक्षेप करणारे घटक नाहीत. स्वभावतः वा संस्कारतः जो देश पवित्र आहे त्या पवित्र देशामध्ये जाऊन सर्वात खाली भूमीवर दर्भासन, त्याच्यावरती धूत वस्त्रांची घडी, त्याच्याही वरती चोखट असणाऱ्या मृगचर्माचं आसन विराजमान करून साधकाने स्वतःच्या आसनावर बसावं. साधनेला प्रारंभ करत असताना सद्गुरुदेवाचं स्मरण करावं. तत्रैकाग्रं मन कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविशासने युंजाद्योगमात्मविशुद्धये. अंतकरणामध्ये रजोगुणाचं चांचल्य, तमोगुणाचं जाड्य हे समाधानाला प्राप्त करून देणारं नाही. म्हणून अंतकरण शुद्ध करण्यासाठी किंवा निर्विकार राहण्यासाठी योग साधनेला साधकाने प्रारंभ करावा. पवित्र देशाचा विचार सांगितला. साधनेला प्रारंभ कसा करावा या संबंधाने सुद्धा मन एकाग्र करावं असा विचार प्रतिपादन केल्यानंतर आता साधक पवित्र देशामध्ये स्वतःच्या आसनावर बसून एकाग्र मन करून साधनेला प्रारंभ करतो. तर त्या प्रसंगाला शरीराची रचना कशी असावी त्याचाही विचार भगवंताने 13व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितला की साधकाने इकडं तिकडं पाहू नये. आपण प्रवचन करत असताना व्याख्यान करतो एखादा व्यक्ती आणि तो मला या असं म्हणल्याबरोबर बाकीचे माणसं लगेच मागं पाहतात. याचा अर्थ काय झाला? तो इतर ठिकाणी अवलोकन करतो आहे. साधकाने तसं राहू नये. स्वतःच्याही शरीराची हालचाल काय होते दस दिशांचं सुद्धा अवलोकन करू नये. फार झालं आपली दृष्टी जर बाहेर आलीच तर ती स्वतःच्या फक्त नाशिकाग्रम, फक्त आपल्या नाकाच्या पुढच्या भागापर्यंतच आली पाहिजे. तितक्या त्याच्या पलीकडे प्रदेशामध्ये दृष्टी जाऊ नये. याकरिता भगवान म्हणतात, समम काय शिरोग्रीवम धारयन्न चलम स्थिरः संप्रेक्ष नाशिकाग्रम स्वम विशिष्टान्नवलोकयन. शरीराचा कमरेपासून वरती असणारा भाग त्याला काया असं म्हणतात. ते शरीर, त्यानंतर मस्तक आणि त्या मस्तकावर मस्तकाला आणि शरीराला जोडणारा जो भाग मानेचा, हे तीनही भाग समम धारयन एका रेषेमध्ये धारण करावे. स्थिर ठेवावे. अचलम स्थिरः त्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल करू न देता स्थिरतेला प्राप्त होऊन फार झालं तर स्वतःच्या नासिकेच्या अग्रभागावर पाहावं. हे योगाचं काही साध्य नाही बरं. कायमच आपल्या नाकाच्या अग्रभागाकडे पाहावं हे योगाचं साध्य नाही. कारण पुढे श्लोक येतो आहे, आत्मसंस्थम मनः कृत्वा. आपलं मन आत्मस्वरूपावर सम्यक प्रकारे स्थिर झालं पाहिजे. पण ते होण्याच्या अगोदर दृष्टीला अवलोकनाची सवय असते. आपली दृष्टी कायम चंचल असते. जरी आपण मंदिरात गेलो किंवा आपण एखादी साधना करत असेल
तरी पण आपलं अवलोकन देवापेक्षा जास्तही बाकीच्या लोकांकडे जास्त राहतं. म्हणजे आपल्या दृष्टीला ही अवलोकनाची पूर्वापार सवय चालत आलेली आहे. म्हणून साधकाने ती दृष्टी स्थिर करण्याचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा फार झालं तर आपल्या नाकाच्या अग्रभागापर्यंत पाहावं, त्याच्या पलीकडे पाहूच नाही. डोळ्यांची स्थिती जी आहे ती अर्धोन्मिलित असावी. जर डोळे पूर्ण बंद केले तर त्याला झोप लागू शकते, कारण वातावरण फार चांगलं आहे ना. पवित्र देशामध्ये एकतर गेलेला आहे, तिथे विक्षेप करणारे अगदी कोणत्याच प्रकारचे श्वापद नाही, अमृताप्रमाणे कायम फळं देणारी झाडं आहे, स्वच्छ पाणी आहे, तिथं बसल्यानंतर उठावंसंच वाटत नाही. असं इतकं जर पवित्र वातावरण एकाग्र करायला असेल आणि डोळे बंद केले तर झोप लागू शकते. झोपेमध्ये कदाचित विक्षेप झाला तर स्वप्न पडू शकतं. याकरिता साधकांनी पूर्ण डोळे झाकू नये. कधी कधी डोळे उघडं ठेवून केलेलं ध्यान तरी चांगलं असतं, पण डोळे बंद ठेवल्यानंतर काय काय डोळ्यासमोर येईल आतमध्ये याचा काही विचार सांगता येणार नाही. एकतर झोप लागू शकते, नाहीतर मनाच्या कल्पनेमध्ये व्यक्ती वाहून जाऊ शकतो. पण पूर्ण डोळे बंद करू नये. जर त्याने पूर्ण डोळे उघडे ठेवले तर मग त्याला जगाचं दर्शन होईल. आणि जगामध्ये दोन प्रकारचे विषय असतात. काही विषय अनुकूल असतात तर काही प्रतिकूल असतात. प्रतिकूल विषयाला पाहिलं की अंतःकरणात द्वेष निर्माण होतो आणि अनुकूल विषयाला पाहिलं की अंतःकरणामध्ये प्रीती निर्माण होते. त्यालाच राग असं म्हणतात. आणि रागद्वेषाला प्राप्त झाला पाहण्यातून तर साधना घडणार नाही. म्हणून अर्धोन्मिलित डोळे असावे, म्हणजे अर्धे उघडलेले आहे आणि अर्धे डोळे बंद केलेले आहे. म्हणजे प्रकार जर झाला तर वरची पापणी खाली लवलेली आहे, पण खाली असणारी पापणी मात्र वर सरकलेली नाही. जर ती थोडी वर गेली तर मग डोळे लागू शकतात. मग खाली असणारी जी पापणी तळीची तळी पुंजाळती ते विस्ताराला प्राप्त होते. ज्ञानोबराने या पुरुषाची जी अर्धोन्मिलित डोळ्याची स्थिती आहे ना, हे सांगत असताना उदाहरण दिलं आहे शिंपल्याचं. ते शिंपलं जे असतं त्याच्यामध्ये जीव असतो. बरं, शिंपलं लहान असो नाहीतर तव्याच्या आकाराचं मोठं शिंपलं असो. मोठ्या मोठ्या आकाराचे शिंपले तिकडं समुद्रामध्ये मिळतात, लहान शिंपले आपले नदीमध्ये मिळतात. तर त्याच्यामध्ये एक जीव असतो. तर तो स्वाती नक्षत्रामध्ये पावसाचं पाण्याचा थेंब त्या शिंपल्याच्या तोंडामध्ये पडला की त्याचा तो एका थेंबाचा मोती तयार करतो. ईश्वराने त्याला दिलेलं सामर्थ्य आहे थेंब पाण्याचा, पण त्या पाण्याच्या थेंबाचं रूपांतर तो मोत्यामध्ये करू शकतो. आणि जेव्हा त्याच्या पोटामध्ये तो मोती पूर्ण तयार होतो तर तेव्हा त्या शिंपल्याचे दोन भाग असतात आणि दोन भाग अगदी समोरासमोर जोडलेले असतात, एकसारखे असतात. पण त्यावरचा जर मोती मोठा झाला तर त्या शिंपल्याची जी काही शिवण आहे, मध्यरेषा आहे, ती आपोआप उकलते. आणि जशी ती उकलल्यानंतर आतला मोती दिसतो आपल्या डोळ्याने, तसं या योगी पुरुषाची दृष्टी दिसते म्हणते. काय ज्ञानोबाने उपमा दिली आहे, दोन पापण्या म्हणजे शिंपल्याचे दोन भाग आहे आणि थोडीशी पापणी उघडली की त्याचे आपल्याला तेजस्वी डोळे दिसतात मोत्याप्रमाणे. असं पुढं वर्णन येत आहे. आपल्यापेक्षा लहान मुलांचे डोळे जास्त स्वच्छ असतात बघा. का? ते मोबाईल पाहत नाही म्हणून. जास्त प्रमाणात तुम्ही बघा लहान मुलांचे डोळे अतिशय स्वच्छ असतात, लवकर झोपतात ते आणि थोडं उशिराच उठतात, म्हणजे आराम पूर्ण करतात. डोळे किती स्वच्छ असतात, पाणीदार डोळे असतात लहान मुलांचे. आणि आपले डोळे काही काहींचे लाल असतात बघा. हे जे जास्त जागरण करतात किंवा जास्त व्यसनी जे असतात तर त्यांचे डोळे उघडे असतात, पण नेमके काय पाहतात हे कळत नाही. असे तार आलेले असते त्यांच्या डोळ्यात. जाऊ द्या, ते काय आपला विषय नाही चिंतनाचा. योगी पुरुषाची अर्धोन्मिलित स्थिती असते डोळ्यांची. संप्रेक्षणाशिकाग्रम स्वम दिशष्टान्नवलोकयन, त्याने कोणत्याही इतर दिशांचं अवलोकन करू नये. आता योगी पुरुषाने जो आपल्या शरीरातला वायू, त्या वायूवर विजय मिळवत असताना 3 प्रकारचे बंध दिलेले आहे. मूलाधार चक्राच्या ठिकाणी जो बंध दिला त्याला मूळबंध असं म्हणतात. त्यामुळे अपान वायूचा जो मार्ग तो बंद होऊन जातो. तो अपान वायू शरीराकडे मागे सरकतो. मागे म्हणजे ऊर्ध्व भागाला येण्याचा प्रयत्न करतो. तो ऊर्ध्व भागामध्ये आल्यानंतर ज्या पुरुषाचं शरीर
मान म्हणजे मान, ग्रीवा आणि मस्तक एका रेषेमध्ये आहे. द्रोणाकार हाताची स्थिती झाल्यामुळे शरीराचे खांदे वरती गेलेले आहे. खांद्याचा भाग वर आला आणि जे मस्तक आहे ते आपल्या हनुवटीमध्ये, जो गळ्याच्या खाली खड्डा आहे त्यामध्ये त्याची हनुवटी दाबून बसते. त्यामुळे कंठाच्या ठिकाणी एक बंद लागतो, त्याला जालंधर बंद असं म्हणतात. जालंधर बंद एक लागला. मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूळबंद लागला. आता त्या वायूला खालीही जागा प्रवाहित होण्यासाठी नाही आणि ऊर्ध्व भागामध्ये सुद्धा प्रवाहित व्हायला जागा नाही, तर तो वायू नाभिस्थानापर्यंत येतो. त्याच्यामुळे ती बेंबीवर जाते, नाभीवरी पोखे. पण उदर मात्र खपाटीला जातं. उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोश. आता सर्वात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, त्याच्यावरती आहे स्वादिष्ठान. नाभिस्थानामध्ये मणिपूर चक्र, ते आज येणार आहे. त्याच्यानंतर हृदयामध्ये आहे विशुद्धाख्य चक्र, नाही अनाहत चक्र. कंठामध्ये विशुद्धाख्य चक्र आणि दोन भोव यांच्यामध्ये आज्ञाचक्र. तर पहिलं चक्र आहे मूलाधार, जिथं मूळबंद लागला. जे स्वादिष्ठान नावाचं चक्र नाभिस्थानाच्या खाली आहे, तर तिथे लागला आहे ओढियाना बंध. आणि जे कंठामध्ये विशुद्धाख्य नावाचं चक्र आहे तिथे लागला आहे जालंधर बंध. आता हे 3 प्रकारचे बंध लागले. ज्ञानोबा म्हणतात, अशी ही अभ्यासाची सावली शरीराच्या बाह्य भागावर पडते आहे. आणि पुढे मग कोणती साधना होते या संबंधाने तो विचार आता 14व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. हा साधक कसा आहे म्हणे, प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तः युक्तः आसीत मत्परः. हा झाला श्लोकाचा पदच्छेद. प्रशांतात्मा, एका पदाचा विचार. प्रशांत प्रकर्षेण शांतः आत्मा यस्य सहा प्रशांतात्मा. आत्मा म्हणजे अंतःकरण, आणि ते अंतःकरण कसं आहे, प्रशांत. प्रकर्षेण शांतः, ज्याचं अंतःकरण विशेष प्रकारे शांत झालं. म्हणजे काय, ज्याच्या अंतःकरणामध्ये अनुकूल विषयाच्या विषयी राग नाही आणि प्रतिकूल विषयाच्या संबंधाने द्वेष नाही. राग द्वेषरहित होणं असं जर मन असेल तर त्या मनाला म्हणतात प्रशांत आत्मा. पुढे शब्द वापरलाही साधकाची लक्षणं आहे बरं सगळी. प्रशांत आत्मा म्हणजे राग द्वेषरहित अंतःकरण त्याचं आहे. खरं हे तर ब्रह्मज्ञानाने होतं, पण साधक विजनवासामध्ये राहतो आहे, त्यामुळे तिथे कोणता अनुकूल विषय नाही, प्रतिकूलतेचाही काही संबंध नाही, किंवा तितिक्षा सहनशीलता असल्यामुळे तो कोणताही अनुकूल प्रतिकूल विषयामध्ये रमत नाही. प्रशांत आत्मा. पुढे आहे विगतभिः. भी म्हणजे भीती, ज्याच्या अंतःकरणातून भीती निघून गेलेली आहे. भीती कशाची असते, मी साधना करतो आहे खरं, पण खरंच या साधनेने मला ब्रह्मप्राप्ती होईल का, माझं अधपतन तर होणार नाही, किंवा माझ्या हाती काही लागणार तर नाही, असं नाही ना. अशा प्रकारचा मनामध्ये भीतीचा विचार असतो, आणि ती भीती ज्याच्या मनातून गेली त्याला म्हणतात विगतभिः. भीतीचा भाव निघून गेला, निर्भय आहे, किंवा तो कोणाला घाबरतही नाही, त्यालाच निर्भय किंवा अभय असं म्हणतात. पुढे साधनेसाठी ते विवेकानंदांचा एक ग्रंथ आहे, रामकृष्ण मिशनचा ध्यानयोग नावाचा ग्रंथ आहे. खूप गोड चिंतन केलं त्यामध्ये. तर हे योगाची साधना करत असताना ब्रह्मचर्य नावाचं व्रत का महत्त्वाचं आहे, ब्रह्मचारी व्रते स्थितः असं म्हटलंय की नाही. तर त्यांनी असा विचार सांगितला, योग साधना करत असताना साधकाची कुंडली नावाची शक्ती जागृत होते, आणि ती शक्ती जागृत झाल्यानंतर प्रचंड ऊर्जा त्याला प्राप्त होते. तर ती ऊर्जा धारण करण्यासाठी अंगामध्ये एक सामर्थ्य असावं लागतं, आणि ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रताचं पालन आहे त्याला ती ऊर्जा सहज धारण करता येते. अन्याला मात्र ती ऊर्जा धारण करणं कठीण आहे, कारण आता ही कुंडलिनी शक्तीचा काय प्रताप आहे तो पुढे येणारच आहे. ब्रह्मचारी व्रते स्थितः, ब्रह्मस्वरूपामध्ये ज्याचं अंतःकरण विचरण करतं त्या गोष्टीलाही म्हणतात ब्रह्मचर्य, किंवा हे साधकाचं लक्षण आहे.
जो वयाच्या 8व्या वर्षी गुरुकुलामध्ये आलेला आहे आणि गुरुकुलामध्ये आल्यानंतर गुरुशुश्रूषा, गुरूंची सेवा करणं, अध्ययन वेदाचं करणं, भिक्षाटन करून त्यावर उपजीविका चालविणं, अशा प्रकारचं जे व्रत आहे त्याला म्हणतात ब्रह्मचारी व्रत. आणि त्या व्रतामध्ये तो स्थित आहे. म्हणजे ही साधना कोणाला होईल? ज्याच्या जीवनामध्ये कोणताही परिग्रह नाही, वस्तूचाही नाही आणि व्यक्तीचाही नाही, केवळ ब्रह्मस्वरूपामध्ये अंतकरणाची वृत्ती विचरण करते, म्हणून त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. आणि त्या यमामध्ये सांगितलं ना, यम अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, असा विचार केला की नाही. म्हणून ब्रह्मचारी व्रते ते त्याचं व्रत आहे. आणि व्रत त्याला म्हणतात जे मोडता येत नाही. आपल्याकडे 2 प्रकारचं ब्रह्मचर्य सांगितलं आहे. एक नैष्ठिक ब्रह्मचर्य आणि दुसरं उपकुर्वाण ब्रह्मचर्य. गुरुकुलामध्ये राहत असल्यानंतर यावत आयुष्य केवळ ब्रह्मचर्य पालन करणं त्याला नैष्ठिक ब्रह्मचारी असं म्हणतात. आणि गुरूंची आज्ञा घेऊन शास्त्रसंमत अग्निदेव ब्राह्मण यांच्या साक्षीने विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करणं याला उपकुर्वाण ब्रह्मचारी असं म्हणतात. असा 2 प्रकारचा विचार आला आहे. तर त्यापैकी इथे गुरुकुलामध्ये राहणारा आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने साधना करणारा ब्रह्मचारी व्रते स्थितः, मन संयम्य, ज्याने आपलं मन संयमित केलेलं आहे. पाठीमाग शब्दाला प्रशांत आत्मा आणि आता पुन्हा शब्दाला मन संयम्य, तर मनाचे संकल्प विकल्प ज्याने आवरलेले आहेत. मच्चित्ताः, ज्याचं चित्त चिंतन तो माझंच करतो आहे. युक्ताः, समाहित अंतकरणाचा. मत्पराः, मला सर्वश्रेष्ठ समजणारा. अशा पुरुषाने आसीत, आपल्या आसनावर विराजमान होऊन साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं किंवा असं त्याने बसावं. 2 शब्द आले आहे, मच्चित्ताः, मत्पराः. मनुष्याचं अंतःकरण चित्त एका ठिकाणी असतं, पण तो श्रेष्ठ मात्र वेगळ्या पुरुषाला समजत असतो. एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण पुत्राच्या ठिकाणी असतं, म्हणजे पुत्राच्या संबंधाने चित्त एकाग्र आहे, पण त्याच्या मनात ही पण भावना असते की पुत्रापेक्षा महादेव श्रेष्ठ आहे. याचा अर्थ तिचं मन कुठं श्रेष्ठ मानतं? महादेवाला श्रेष्ठ मानतं. चित्त एका ठिकाणी आहे. आचार्याने उदाहरण दिलं आहे, एखाद्या पुरुषाचं चित्त आसक्त असेल तर स्त्रीच्या ठिकाणी आसक्त असतं. चित्त गेलं आहे स्त्रीकडे, पण असाही पुरुष मात्र कधीतरी राजाला श्रेष्ठ मानतो किंवा भगवान शंकरांना श्रेष्ठ मानतो. याला मतपराः, म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ. पण या बाबतीमध्ये असं या साधकाचं नाही. त्याचं चित्तही देवाच्याच ठिकाणी आहे, मच्चित्ताः. आणि श्रेष्ठसुद्धा तो देवालाच मानतो आहे, मतपराः. व्यवहारामध्ये या 2 गोष्टी भिन्न भिन्न दिसतात. कधीकधी चित्त एकीकडे असतं आणि श्रेष्ठ मात्र दुसऱ्याला समजलं जातं. असं व्यवहारामध्ये घडू शकतं, पण परमार्थामध्ये या साधकाचं तसं नाही. चित्तसुद्धा देवाकडेच आहे आणि श्रेष्ठसुद्धा देवाला समजलेलं आहे. यावर आता ज्ञानोबाने स्पष्टीकरण सांगतात. कल्पना निमी प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाची. काही ठिकाणी 11 क्रमांक 24 या श्लोकावर आहे. ऐसी शरीराबाहेर अलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव आत त्राय मोडे मनोधर्माची. ऐसी म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलबंध, स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी ओढियाना बंध आणि कंठाच्या ठिकाणी विशुद्धाख्य नावाचं चक्र तिथे लावला आहे जालंधर बंध. म्हणजे 3 बंध दिले आहे. बंध म्हणजे बंधन आणि ते वायूला बांधण्यासाठी दिलेले 3 बंध. तर ही शरीराच्या बाहेर अभ्यासाची सावली पडते. ऐसी शरीराबाहेर अलीकडे अभ्यासाची पाखर, पाखर म्हणजे सावली, आश्रय प्राप्त होतो. त्याचा परिणाम अंतकरणामध्ये होतो. तव आत त्राय मोडे मनोधर्माची. 2 गोष्टी ज्ञानोबाने सांगतात. एक आहे शरीराच्या बाहेर आणि दुसराही शरीराच्या आत. तर आत काय परिणाम होतो? या योग साधनेचा परिणाम आतमध्ये असा होतो, मनोधर्माची त्राय मोडे. त्राय म्हणजे ठिकाण
असा एक अर्थ आहे, त्राय म्हणजे बळ असा एक अर्थ आहे. आता मनाचा धर्म काय आहे? चंचलता. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे, हा मनाचा धर्म आहे. आणि त्या मनाचं चांचल्य हेच बळ आहे. तर मनोधर्माचे त्राय मोडे पवित्र देशात आहे, पवित्र आसनावर विराजमान, गुरुदेवांचं स्मरण केलं, कोणत्याही दिशेचं अवलोकन करत नाही, ज्याने इंद्रियाच्या चित्ताच्या क्रिया आवरलेल्या आहे, या सगळ्या साधनेनं संपन्न असल्यामुळे आणि विचाराला बळ देणारा वायू असतो प्राणवायू. काल परवा आपण विचार केला, जर प्राणाचं बळ असेल बुद्धीला किंवा मनाला, तर मनामध्ये विकाराचं चिंतन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. मनामध्ये वाईट विचार आला आणि त्या काळामध्ये आपल्या शरीरातला सगळा वायू जर आपण बाहेर टाकला आणि आपलं उदर जे आहे ते आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला, तर शरीरामध्ये वायू न राहिल्यामुळे प्राण व्याकुळ होतो. आणि प्राण जर व्याकुळ झाला तर मनाला वाईट विचारच करता येत नाही. असा प्रसंग घडतो की नाही? मग आता इथे प्राणावरच विजय मिळवला आहे, 3 प्रकारचे बंध दिले, त्यामुळे वायू आता निर्बल होतो आहे, बल नाही त्याच्याकडे. आणि वायूचंच बळ नाही तर मनाला चंचलता करण्यासाठी जे बळ लागतं ते येणार कुठून? त्याचा परिणाम होतो आतत्राय मोडे मनोधर्माची. आणि मनाचं चांचल्य नष्ट झाल्यामुळेच मनोनी असा अर्थ घेऊन कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावी याची. मनामध्ये असणाऱ्या कल्पना, मनाला कायम भाव आहे संकल्प करायचा, विकल्प करायचा. ज्ञानोबा म्हणतात ना, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. मनाचं एकच काम आहे, संकल्प केला का विकल्प करायचा, विकल्प संपला की संकल्प करायचा. मन शांत राहत नाही. उलट आपण एखाद्याला म्हणलं इथं शांत बस बरं, तर ते शांत बसल्यानंतर त्याचं मन जेवढं फिरतं तेवढं पावलाने सुद्धा फिरत नाही, शांत मन राहत नाही. शरीराने एका जागेवर राहणं आणि मनाने वारंवार फिरत राहणं हे सोपं असतं, फार सोपं. मन कुठेही जाऊ शकतं. ते एका मनुष्याला म्हणे भूत प्रसन्न झालं. मन भूतच आहे एक प्रकारे. आणि ते म्हणाले मग मला काम सांगत जा, तू जर मला काम सांगितलं तर मी व्यस्त राहील, आणि जर मला काम न सांगितलं मी तुला खाऊन टाकेल. तो व्यक्ती म्हणला काही हरकत नाही, दृष्टांत करता आहे, असं काही स्वतः घडतंच असं काही नाही, फक्त दृष्टांतासाठी आहे. भूत प्रसन्न झालं, याला वाटलं बरं झालं, आणि आपली 10 एकर शेती आहे, जा बरं म्हणून उसाला पाणी दे. आणि त्या मनुष्याला वाटलं कमीत कमी मोटर चालू करायला, व्होल्टेज पाहायला थोडाफार वेळ लागेलच ना. आता 10 एकरला पाणी द्यायचं म्हणजे आपली रात्र निघून जाते, कमीत कमी याचे 6 तास तरी जाईल. 10-15 मिनटात आलं भूत माघारी, दुसरं काम सांग. हे अवघडच झालं. आता किती कामं सांगायचे? क्रोश होऊन गेला बिचारा. त्याने काम सांगायचं आणि याने जेवायला बसायचं. तो मला जेवण नंतर पहिलं काम, नाही तर तुला खाऊन टाकेन. तो मला एक काम कर, आकाशाची उंची गाठेल एवढा मोठा बांबू घेऊन ये, म्हणजे विळू आण. ते आणला बा भूताने, कसा आणला तेच त्याला माहिती. त्याने सगळे बांबू एकत्र करून आणले आणि मग त्या मालकानं काम सांगितलं, बघ जेव्हा मला काम आठवेल तेव्हा मी तुला बोलवेल, तेव्हा कामाला यायचं, आणि काम संपलं की माझ्याकडे यायचं नाही, खालून वर वरून खाली एवढंच करत राह, हेच तुला काम आहे. आता ते राहील का? मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणं. मनाला आपलं कशी शिस्त लावतो यावर ते मन सहाय्य करतं. पहिल्यांदा मन सहाय्यच करत नाही, अजिबात सहाय्य नाही करत मन. पण ज्ञानोबाने त्याला एक उपाय सांगितला, तरी कायसे करी या 8 पहारा माझारी मोठके निमिषभरी देतो जाई. अभ्यास असा वाढवायचा असतो, पहिल्यांदा 5 मिनिट, नंतर 10 मिनिट, असं करता करता अभ्यास वाढवायचा. एकदम 3 तास मन अभ्यास करतच नाही, त्याला हळूहळू वाढवावं लागतं. पण याचा अर्थ असा नाही की एखादा विद्यार्थी आता 3 तास अभ्यास करतो आणि पाठ ऐकला आणि त्यांनी सांगितलं नाही उद्यापासून 5च मिनटं अभ्यास करायचा. अरे अगोदर 3 तास आपली तयारी झालेली आहे. हे ज्याची काहीच तयारी नाही त्याच्यासाठी ही सुरुवात आहे. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, संसाराकडे जाणारी प्रवृत्ती ती शांत होऊन जाते. पुढे अर्ध्या ओवीचा 2 प्रकारे अर्थ करता येईल. अंग मन विरमे सावियाची. सावियाची म्हणजे सहजच, शरीर म्हणजे अंग, मन म्हणजे संकल्प विकल्प करणारी अंतःकरणाची वृत्ती, त्याला मन म्हणतात.
सावियाची विरमे सहजच ही शांत होऊ लागतात. म्हणजे शरीराची हालचाल शांत होते, मनाचे संकल्प विकल्प शांत होतात असा, आणि यासाठी त्याला कष्ट करावे लागत नाही. साधनेचा हा परिणाम आहे आणि हे आपल्याला जाणवतं. बरं, आपण साधना करत असताना आपलं मन, शरीर, आपली बुद्धी शांत होते का चंचल होते हे ज्याचं त्याला कळत असतं. हे काही नाडी परीक्षण नाही, हात लावला म्हणजे दुसऱ्याला कळेल. हे स्वसंवेद्य गोष्ट आहे, आपल्याला कळते. ते आपल्या समाधानावर पण अवलंबून असतं. समाधान आपल्याला कळत असतं. पहिला अर्थ असा होईल, अंग मन विरमे सावियाची, सहजच शरीर आणि मन शांत होऊ लागतं. दुसरा एक अर्थ आहे, रमे शब्द घेतला तर विरमे म्हणजे विशेष प्रकारे अंग मन विरमे. या योग साधनेमध्ये शरीर आणि मन सहजच विशेष प्रकारे रममान होतं. आणि जिथं मनुष्याचं मन रममान होतं तिथे त्याला कंटाळा येत नाही. मन रमावं लागतं. साधनेमध्ये मन रमलं की मग त्याला कंटाळा येत नाही. आणि जर रममान नाही झालं की त्याला 5-10 मिनटंसुद्धा बसणं कठीण जातं बघा. म्हणून ते शरीर आणि मन सहजच रमे नाही विरमे, विशेष प्रकारे ते रमतं, असे पण आपल्याला अर्थ दोन घेता येईल. आता ही साधना करत असताना मनुष्याला जर आतून समाधान मिळालं ना, तर त्याला समाधानासाठी बाहेर कोणत्याही विषयावर अवलंबून राहण्याची अपेक्षा वाटत नाही. जोपर्यंत साधक साधना करतो तोपर्यंत त्याला शरीराचे वेग सतावत नाही. पुढे सांगतात, क्षुधा काय जाहाली निद्रा केवती गेली, हे आठवणही हारपली न दिसे वेगा. क्षुधा काय जाहली, क्षुधा म्हणजे भूक, हा प्राणाचा धर्म आहे. शास्त्रामध्ये षड उर्मी सांगितले आहे, शोक, मोह, तृषा, क्षुधा, जन्म आणि मरण. याला 6 उर्मी असं म्हणतात, षड उर्मी. तुकोबारांचं प्रमाण आहे, केला षडउर्मीचा मार. षडउर्मीला आम्ही मारून टाकलं. त्याचपैकी जन्म आणि मरण स्थूल देहाचे आहे, क्षुधा आणि तृषा या प्राणाच्या आहेत, शोक आणि मोह मनाचे आहेत. हे 6 उर्मी सांगितले आहे बरं का. शरीराला 2, मनाला 2 आणि प्राणाला 2. त्यामध्ये बलवान आहे प्राण. त्या प्राणाला हे 2 विकार आहे, तहान आणि भूक. हे कोणाचे धर्म आहे? प्राणाचे धर्म आहे. पण ही साधना करत असताना क्षुधा म्हणजे भूक काय झाली, भुकेचं नेमकं काय झालं हे साधकाला त्याची आठवणसुद्धा राहत नाही. म्हणजे काय, साधना करत असताना तो इतक्या तन्मयतेने साधना करतो. मग तो 3 तास साधना करत असेल तर त्याला 3 तासामध्ये भूक आठवत नाही. 24 तास तर काही साधना नाही ना होऊ शकत. प्राण आहे, व्याकुळ होऊ शकतो. 24 तासामध्ये साधना करताना कधी ना कधीतरी भुकेची आठवण होते ना. आणि भुकेची जाणीव होणं हे आरोग्याचं लक्षण आहे बरं. जोपर्यंत आपल्याला भुकेची जाणीव होत नाही तोपर्यंत जेवू नये, आणि तहानेची जाणीव होत नाही तोपर्यंत पाणीसुद्धा पिऊ नये. ते आपण प्रवास करतो ना, हे प्रवास केल्यानंतर आपल्याकडून कर वसूल केला जातो. आता मराठी शब्द आहे, टोल घेतला जातो, हे सोपं आहे समजायला. तर ते कर वसूल केला जातो की नाही, ते कर वसूल करत असताना आपली वाहन गाडी तिथं उभी राहिली की बरोबर त्या यंत्राला कळतं. ते यंत्राच्या ठिकाणी संवेदना असते, त्याला जे कळतं त्याला म्हणतात सेन्सर. त्याला बरोबर कळतं. जसं त्या यंत्रामध्ये ते बसवलेलं आहे तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा बसवलेलं आहे. आणि आपल्या शरीरातून आपल्याला संदेश मिळतो की आता तहान लागलेली आहे. तहानीची सुद्धा जाणीव झाली आणि मग पाणी पिलं की पाणी जास्त मधुर आणि गोड लागतं. प्रयोग करून बघा. आणि जर आपल्याला भूक लागली तर शरीर सांगतं आता अन्न पाठवा. भुकेमध्ये शिळ्या भाकरीसुद्धा गोड लागतात आणि भूक नसताना गोड पदार्थसुद्धा गोड लागत नाही. म्हणून हे प्राणाचे धर्म आहे. आता साधकाला 24 तासामध्ये कधी ना कधी भूक लागणारच ना, कारण शरीरच त्यावर अवलंबून आहे. पण इथं काय सांगायचं आहे, जेव्हा तो साधनेसाठी बसलेला आहे त्याचा जो काही नियमित वेळ आहे
आणि साधनेची वेळ चुकता कामा नाही बरं. जे अनुष्ठान करतात ना, बरोबर त्याच वेळेत अनुष्ठान झालं पाहिजे. आज सकाळी 7ला जर आपण अनुष्ठानाला बसलो तर उद्या सकाळीसुद्धा 7लाच अनुष्ठान झालं पाहिजे. कारण त्या काळातली देवता, ती काळाची देवता आपल्या त्या काळामध्ये सहाय्य करत असते. नाहीतर आज 7ला आणि उद्या लगेच 8ला, आठवड्यामध्ये पुन्हा 7 तास बदलले. असं किती विकास आहे साधनेचा. असं नाही, अनुष्ठानामध्ये ती वेळ पाळली गेली पाहिजे. तिथे आपलं सुरुवात व्हायला 2-3 मिनटं होतात उशीर, सुटायला सहसा उशीर नाही होत. आपणही वेळ पाळतोच ना. क्षुधा काय झाले तर ते साधना करत असताना कमीत कमी तेवढ्या कालापर्यंत त्या साधकाला भूक सतावत नाही. परीक्षिती राजा शुकाचार्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेचं श्रवण करता. 9व स्कंदाची समाप्ती झाली, 10म स्कंदाला प्रारंभ करणार. तर मग परीक्षिती राजाला श्री शुकाचार्य महाराजांनी विचारलं, राजा तुला तहान भूक सतावत नाही का? त्याने उत्तर दिलं, नैशाती दुस्साहा क्षुन्माम त्यक्तोद्दमपि बाधते पिबंतम त्वन्मुखांबोजच्युतम हरिकथामृतम. हे राजन, गुरुजींना सांगता येतो, अतिशय दुस्सह असणारी, दुस्सहा म्हणजे कठीण सहन करण्याकरता कठीण असणारी तहान आणि भूक मला सतावत नाही. मी पाण्याचाही परित्याग केला आहे. मग तुम्ही जर तहान भूक सतावत नाही तर जिवंत कशामुळे आहात? मी तुमच्या मुखारविंदातून पाझरणारं जे हरिकथेचं अमृत आहे ते सेवन केल्यामुळे मला तहान भूक सतावत नाही. म्हणजे जर कथेचं अमृत मिळालं तरी तहान भूक सतावत नाही. एखाद्याच्या उदरामध्ये अमृताचा झरा लागला, जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृषेचा अडदर कहीचे नाही, तर त्यालाही तहान भूक सतावत नाही. पुढे ज्याला साधनेचा आनंद मिळाला त्यालासुद्धा तहान भूक सतावत नाही. साधन करताना मनुष्य असं रमवान होऊन गेला किंवा आता भुकेचं नेमकं काय झालं हे आठवणसुद्धा राहत नाही. क्षुधा काय जाहली, निद्रा केवती गेली. रममान होण्याचा मनुष्याला जर छंद लागला तर तहान भूक नाही सतावत. लहान मुलं खेळतात बघा, आता लहान वय आहे, त्यांना का भूक लागत नाही का? पण खेळण्यात आनंद मिळाला की मग त्यांना नाही भूक सतावत. मग ते गोपाळांनी भगवंताला काय सांगितलं, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आता खेळण्यात काय आनंद आहे. लहान मुलं खेळण्याचा आनंद घेतात, तर आईवडिलांना सांगायला तर बाळा जेवून घे, त्यांना एवढा खेळ झाला की. किंवा काही व्यक्ती बघा मॅच पाहतात, नाही ते एकदा निकाल लागेपर्यंत जेवत नाही काय. आणि काहीचं जेवणच त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे समजा जर एखादी विकेट गेली तर त्याची एक चपाती कमी होते. असं घडतं की नाही कधी? ज्याच्यामध्ये मनुष्याला आनंद मिळतो ते जर मिळालं की त्याला तहान भूक सतावत नाही. हा साधनेतला आनंद आहे. क्षुधा काय झाली, निद्रा केवती गेली. झोप नेमकी कुठं गेलेली आहे? साधनेमध्ये निद्रेवर विजय संपादन करावा लागतो. भक्तराज अर्जुनाने निद्रेवर विजय संपादन केलेला. नाव आहे गुडाकेश. 2 अर्थ होतात. गुडा म्हणजे कुरळे, ज्याच्या डोक्यावरचे केस कुरळे आहेत त्यालाही गुडाकेश असं म्हणतात. आणि गुडाका ईशः म्हणजे गुडाका म्हणजे निद्रा, निद्रेवर ज्यांनी विजय संपादन केला त्यांनाही गुडाकेश असं म्हणतात. निद्रेवर विजय म्हणजे जेव्हा मला निद्रा लागायची तेव्हा लागेल ते माझ्या मनावर आहे, आणि जेव्हा मला असं वाटायचं की मला जागरण करायचं तेव्हा मी जागाच राहीन, त्याला म्हणतात गुडाकेश. आपलंही तसंच आहे, फक्त एवढं की आपण जागे नाही राहू शकत. आपल्या मनात आलं तेव्हा आपण झोपू शकतो. गुडाकाईश या अर्थाने आपल्या मनात आलं झोपायचं, झोपू शकतो आपण, असा अर्थ नका घेऊ. निद्रेवर विजय संपादन करावा लागतो. ज्याला ऐश्वर संपादन करायचं आहे त्याने 6 गोष्टींचा परित्याग केला पाहिजे. कामम क्रोधम, त्याच्यामध्ये आलस्यम दीर्घसूत्रता, निद्रा आणि तंद्रा, या 6 गोष्टी ज्याच्या जातात त्या पुरुषाचा विकास होतो. त्याच्यामध्ये पुन्हा आलस्यम दीर्घसूत्रता, आळशीपणा जर असेल तर प्रगती होत नाही. एकच काम आहे पण महिनाभर करत नाही,
दीर्घसूत्रता त्याला म्हणतात. निद्रा तंद्रा, निद्रेवर पण विजय पाहिजे. आणि तंद्रा म्हणजे डोळे तर उघडे आहे, कळत काहीच नाही, त्याला आपल्या भाषेमध्ये तार लागणं म्हणतात. डोळे उघडे असतात, वक्त्यालाही भ्रम होतो की हा श्रोता आहे ना आपल्याकडं फार चाणक्ष पद्धतीनं पाहतो, पण नंतर कळतं फक्त पाहतोच, ऐकत तर काहीच नाही. तर ही तंद्राही काही कामाची नाही. निद्रा तंद्रा आलस्यम दीर्घसूत्रता भय नावाचं जे भावना आहे. म्हणून निद्रा केवती गेली, निद्रा नेमकी कुठं गेली आहे, हे आठवणही हरपली. या सर्वांची आठवण स्मृती ते हरपून जाते. न दिसे वेगा, शरीरामध्ये काही वेग असतात, जांभई हा वेग आहे, मलमूत्राचं विसर्जन वेग आहे. आणि हे सगळे वेग त्याच्या ठिकाणी दिसत नाही. का बरं? संयमी जीवन आहे ना, आहार परिमित घेतलेला आहे, जलप्राशन योग्य प्रमाणात केलेलं आहे. मग साधना करताना जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेमध्ये अन्न आणि जल हे सगळं कामी आलेलं आहे. त्यामुळे शरीरामध्ये या वेगांचा त्याला विक्षेप होत नाही. म्हणून क्षुधा काय झाली, निद्रा केवती गेली, हे आठवणही हारपली. न दिसे वेगा, ते प्रचंड प्रमाणातले वेग दिसत नाही. आता पुढे 3 प्रकारचे बंध दिल्यामुळे मूलबंध, जालंधर बंध, ओडियाना बंध, यामुळे जो अपान वायू कोंडला गेला होता, आता त्याला कोंडलं हे खरं आहे, पण तो शांत नाही बसत. त्याचं नाव काय आहे? वायू. वायू आणि वायू चंचल असतो, क्रियाकारी असतो. त्यामुळे तो शांत न बसता शरीरामध्ये काय बदल करतो ते बघा. जो मूळबंदे कोंडला, अपान मागोता मुरडाला, तो सवेची वरी सांकडाला धरी फुगू. क्षोभलेपणे माझे, ओवाईला ठाई गाजे, मनी पुरेशी झुंजे राहो निया. ज्ञानोबा याच्यामध्ये या 2 वयाचा एकत्र विचार करता येईल. आता स्पष्ट उल्लेख आहे, जो मूळबंदे कोंडाला अपान, अपान वायू मूलबंधामुळे जो कोंडला गेला आहे, मागवता मुरळला, तो माघारी फिरला होता. आता अधोदेशामध्ये त्याला वाहता येत नाही, त्याचा मार्ग बंद झाला मूलबंधामुळे, कोंडला गेला ना, मूळबंधे कोंडला. मग आता समोर जागा नाही तर दुसरीकडे तो प्रवाहित होऊ लागला, माघारी फिरला. माघारी फिरावं असं त्याने पाहिलं तर वरती जालंधर बंद लागला कंठामध्ये. आता अडचणीत आला की नाही. कधी कधी एखाद्या सभागृहामध्ये कीर्तन झालं की तिथं बसायची व्यवस्था असते, पण तिथं जागा नाही मिळाली तर काही जण दुसऱ्या रस्त्याने येतात. पण नंतर लक्षात येतं मागचा दरवाजा बंद आहे, करणार काय आता? जसा तो कोंडला जातो तसा प्रकार त्या अपान वायूचा झाला. जो मूळबंदे कोंडाला, अपान मागोता मुरडाला, तो माघारी फिरला होता. कुठे? वरती येण्यासाठी. पण कंठाच्या ठिकाणी जो जालंधर बंध लागला, ज्ञानोबा ते सांगतात, तो सवेची वरी सांकडाला. वरी म्हणजे कुठं? कंठाच्या ठिकाणी तो वरचा भाग आहे, तिथं सांकडाला. सांकडाला म्हणजे संकोचित झाला आणि परिणाम काय होतं मग? फुगू धरी, तो फुगवटा धारण करतो. आता तो वायूच आहे ना, वायूचं काम आहे फुगविणं, वायू फुगवितो. शरीरामध्ये पंचप्राण आणि पंच उपप्राण सांगितले आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण. उपप्राण नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. तर हे 9 वायू सामान्य पद्धतीनं काम करतात. एरवीसुद्धा जांभई सिंक ढेकर आला की ते नाग, कुर्म आणि कृकर यांचं ते काम असतं. पापण्या लावतात ते देवदत्त नावाच्या वायूचं काम असतं. आणि मृत झाल्यानंतर प्राण निघून गेला तर त्या शरीराला फुगवण्याचं जे काम असतं ते धनंजय नावाचं वायू करतो. मृत झालेल्या व्यक्तीच्या त्या नाकामध्ये ते कापसाचे बोळे का ठेवतात? तर त्या वायूने शरीराला फार मोठ्या प्रमाणात फुगवू नये, तर त्या फुगवण्याचं काम धनंजय वायू करतो. पण इथं आपण वायूच ते काम करू राहिला आता, कारण तो सांकडाला ना, तो संकोचित झाला, त्याला जागा नाही राहिली, त्यामुळे तो शरीराला फुगविण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथं त्याला जागा मिळते तिथं काय करतो? क्षोभलेपणे माझे. क्षोभलेपणे म्हणजे संताप येतो त्याला. आणि संताप येतोच ना हो. का संताप येतो? कारण त्याला जागा नाही जायला. मूळबंधातली मार्ग बंद केला,
वरती आल्यानंतर वरचा मार्ग बंद झाला आणि मग ज्याला दोन्ही दरवाजे बंद झाले त्याला राग नाहीत का? आता कल्पना करा, तुम्ही 2 तास कीर्तन केलं आणि जागाच नाही दिली तर बसायला, राग नाही येत? बाप, राग येत नाही? होत नाही तर करू नये असं म्हणतात लोक. मग राग येत नाही का? प्रचंड संतापतो. जसा तो व्यक्ती संतापतो तसा क्षोभलेपणे माझे, संतापलेला हा वायू अपान वायू आहे ना, तो उन्मत्त होतो, माजतो, बळ धारण करतो. ओवाईला ठाई गाजे. ओवाईला म्हणजे जिथं तो प्रगट झाला त्या प्रगट झालेल्या ठिकाणी गर्जना करतो आणि मग हा वायू धडका घेतो. कोणासोबत? मणिपुरेशी झुंजे राहून या. राहून त्या ठिकाणी मणिपूर नावाचं जे चक्र आहे. आता सर्वात पहिलं चक्र मूलाधार, नाभिस्थानाच्या खाली जे चक्र, नाभिस्थानाच्या खाली स्वादिष्ठान आणि नाभीच्या ठिकाणी असणारं त्याचा वर्ण हेमवर्ण सांगितला आहे बहुतेक. आणि 10 पाकळ्यांचं ते चक्र, त्याला मणिपूर चक्र असं म्हणतात. आणि त्या मणिपूर चक्रावर हे नाभीवरी पोखे म्हटलं ना, उदरही थोके, तर तिथं जो ओडियाना बंध लागला त्या मणिपूर चक्राबरोबर हा अपान वायू झुंजे लढाई करतो. ते चक्राबरोबर जागा नाही मिळाली मग कोणावर तर राग काढतात ना माणसं, तसा हा मणिपूर चक्राबरोबर झुंज करतो. मणिपुरेशी झुंजे राहोनिया. पण या वायूचं काम फार चांगलं आहे. पहिल्यांदा योगाची साधना करताना घडतं काय? तर शरीराचं शोधन, शरीर शुद्ध होते बघा पहिल्यांदा. बघा, मग थावली वाह टोळी, सेंग घेऊनी घर डहोळी, बाळपणीची कोही टोळी बाहेर घाली. मग म्हणजे काय? त्याला बाहेर पडण्याकरता जागाच मिळाली नाही. त्यानंतर थावलीये म्हणजे शांत झालेली, आणि वाहुटळ म्हणजे ही वायूची धूळ असा एक अर्थ आहे. किंवा थावलीये म्हणजे बळावलेली. हा अपान वायू बळावलेला आहे आणि बळावलेला हा वायूच शरीरामध्ये थैमान घालतो तेव्हा त्याला एक वाहुटळ असं म्हटलं जातं. थावलीये वाहुटोळी, बलवान झालेली हे वाहुटळ काय करते? सैंघ म्हणजे सर्व, घेऊनी घर डहोळी, सर्व प्रकारचं शरीर नावाचं घर, याला डहोळी, याचा धांडोळा घेतं, शोध घेतं. आणि ते शोध घेतल्यानंतर आता हा साधक जेव्हा साधना करतो तर जन्माला आल्यापासून त्याने अनेक पदार्थ खाल्लेले आहे आणि ते सगळे पदार्थ काही त्याच्या अंगीच लागले असतात असं काही नाही. काही पदार्थ अंगी लागतात तर काही पदार्थांचं शरीरातून बाहेर निस्सरण होतं. पण काही प्रमाणामध्ये काही पदार्थ शरीरामधल्या काही भागामध्ये अक्षय चिटकून बसतात आतमध्ये आणि ते कोचतात, तर त्याला कुहीटोळी असं म्हणतात. बाळपणीची, लहानपणापासून तर आतापर्यंत भक्षण केलेलं अन्नपान याची असणारी कुचकी घाण तो अपान नावाचा वायू जागा न मिळाल्यामुळे त्याला बाहेर काढतो. शरीराचं पहिलं शोधन असं घडतं बघा. ते पंचकर्म करत असताना असा एक विचार आला, मनुष्याने जर 3 दिवस सारखं ताक घेतलं, पहिल्यांदा तर 1 दिवस त्याचं डोकं दुखू शकतं, दुसऱ्या दिवशी 1 दिवस जरी ताक घेतलं, 1 दिवस चांगल्या प्रमाणामध्ये अन्न खायचंच नाही तरी शरीर चांगलं शुद्ध होतं. 3 दिवस प्रयोग केला तर आणखीनच शुद्धीकरण होतं. ते कधी कधी आपण बटाटे खातो ना, कधी कधी म्हणजे आपल्या नशिबाला तर दररोजच आहे. त्या बटाट्याची बघा वरती बारीक साल असते, त्या टोमॅटोला सुद्धा पापुद्रा असतो वरती. हे जे पदार्थ किंवा मिरचीला सुद्धा वरून एक कवच असतं, बारीक पाहावं लागतं हे. तर त्याची जी वरती साल असते ना, तर ती सहसा शरीरातून बाहेर नाही पडत, तर ती कुठेतरी आतड्याला चिटकून राहते कुठेतरी. मग ताकासारखे पदार्थ घेतले आपण तर ते बाहेरचं अन्न न खाल्ल्यामुळे त्या जठराग्नीला आराम मिळतो. आराम मिळाला की मग त्या आतड्याचं शुद्धीकरण होतं. मग काही ठिकाणी 3 दिवस ताकाचे प्रयोग, काही ठिकाणी 5 दिवसाचे. गोरे डॉक्टर बाबांनी तर 10 दिवस ताकावरच. आणि काही असे पण मंडळी आहे की वर्षही ताकावर राहू शकतात. ताकामध्ये ऊर्जा पण असते आणि ते ताक स्वच्छही कर.
आता ताक एवढं स्वच्छ करतं तर त्या पंचकर्मामध्ये पुन्हा स्निग्ध असणारे काही तेल पिण्यासाठी दिले जातात. ते तेलामध्ये प्रयोग खूप असतात. ते तेलच प्यायचं फक्त, बाकी काहीच नाही. म्हणजे अन्न, वाटीभर मुगाचं वरण आणि तळ हाता एवढी एकच भाकर, आणि ते पण दुपारी 12 वाजता. आज खाली की उद्या दुपारी 12 वाजता. अन्न न मिळाल्यामुळे मग शरीराचं शुद्धीकरण होतं. हे बाहेरच्या प्रयोगाने घडतं. इथे हा आपान नावाचा वायू हे काम करतो. मग थावली वाहटुळी सैंग घेऊन घर डहुळी बाळपणीची कोहिटुळी बाहेर घाली. बालपणापासून असणारी ती कुचकी घाण आहे ती ते बाहेर काढतं. कधी कधी ते एरंडाचं तेलसुद्धा सांगितलं आहे शास्त्रामध्ये. ते आपल्याला ते प्रयोग लहानपणातले आपण सध्याला काय झालं आपल्या मनामध्ये ना विदेशी संस्कृतीचं आचरण जास्त आलं, आणि त्यामुळे आपले जे काही संस्कार होते प्राचीन ते आपण विसरलो. ते पूर्वीच्या काळामध्ये, आता त्याच्यातलं एक विनोदाचा भाग सोडून द्या, लहान मुलाला स्नान घातलं जायचं बघा. त्याचं बाथरूम, बापरे बाप, बाथरूम कशाचं? संसाराचे कर्म करून ज्याचे हात निब्बर झालेले आहे अशी आजीबाई असायची, त्याला स्नान घाला. मग स्नान कसं घालायचं? गुडघ्यावर. त्याने त्या बालकाला गुडघ्यावर ठेवायचं, आणि मग जशी चपाती नाही का वाली आलटी पलटी करून, तसं त्याला चोळून चोळून ते तेलाची मालिश करून स्नान घातलं जायचं. त्याच्या अगोदर एक प्रयोग असायचा. कधी कधी त्या लहान मुलाला एरंडाचं तेल दिलं जायचं पिण्यासाठी, आणि मग त्याची बाहेरून मालिश केली की आतड्यामध्ये कुठं काही गुंतलं असेल काही घाण तर ती त्याला बाहेर निघून जायची त्याची. पण त्याला शौच होणार किंवा काय होणार, तर ते एरंडाचं तेलसुद्धा जर पिलं एखाद्या व्यक्तीने, ज्याला मी असं ऐकलं, माझा पूर्ण विश्वास ठेवू नका, चिकित्सकीय परामर्शानुसारले, चिकित्सक बघा कोणीतरी, तर ते असं म्हणतात की ज्याला हा प्रयोग करायचा त्याने दुपारी जेवायचं, सायंकाळी जेवायचं नाही, म्हणजे एक वेळा उपवाशी राहायचं, आणि सकाळी 3-3:30 वाजता मग आता ते 100 ग्रॅम असेल 200 ग्रॅम असेल ते तेल एरंडाचं गरम पाण्याबरोबर घ्यायचं, आणि मग त्याचे 3-4 प्रयोग होतात आणि ते शरीर शुद्ध होतं. तर तो प्रयोग कोणाला तरी विचारा, ते प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. बघा आपल्याला आरोप करू नका, प्रकृती भिन्न भिन्न असते ना, सगळ्यालाच एक उपाय काही लागू होईल असं काही सांगतात. काहींना 50 ग्रॅम तेलाचाही फरक पडतो, आणि काहींना पावशेर घेऊनही काही होत नाही, असंही घडू शकतं. तर ते प्रकृतीनुसार आहे, त्यामुळे ते चिकित्सकीय परामर्शानुसार असं सूचना असते की नाही. तर अपान वायू हे काम करतो. बाळपणीची कोहिटोळी, लहानपणापासून आतापर्यंत शरीरामध्ये साचलेली कुचकी घाण जी असते ते शरीरामध्ये सुद्धा बघा रक्त अशुद्ध असतं कधी कधी. लगेच आलं काय ते बाळपणीची कोहिटोळी बाहेर घाली, इतकं सहज प्रमाण आलो का भीतरी वळी न धरे. ते सध्याच्या काळामध्ये अपडेट आहे सगळे. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कपपित्तांचे थारे ओरो नेदी. हा अपान वायू काय करतो? भीतरी म्हणजे शरीराच्या आतमध्ये, वळी म्हणजे वळणं, पण त्याला वळण्याकरता न धरे, जागाच नाही ना सापडत. वळायचं कसं? काही अरुंद गल्ल्या असतात बघा, तिथं गाडी वळतच नाही, मग रिवर्स घ्यावी लागते. तसं या वायूला पोटामध्ये वळण्यासाठी जागा नाही मिळत. मूळबंध लागला, ओढी आणा बंधन जालंधर बंध, जागा कुठे त्या वायूला? भीतरी वळी न धरे, पोटामध्ये त्याला वळण्याकरता जागा मिळत नाही. मग कोठ्या माझी संचरे, तो आपल्या कोठ्यात प्रवेश करतो. जठर, कोठा म्हणजे उदर, त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो. मग आणि तिथे प्रवेश केल्यानंतर कफ आणि पित्तांचे थारे ओरो नेदी. थारे म्हणजे ठिकाणं, जिथं कफ साचतो, जिथं पित्त साठतं, असे ठिकाणं तो उरू देत नाही. जास्त प्रमाणामध्ये सर्दी झाली आपल्याला, सर्दीमध्ये सुरुवातीला पाणी असतं, ते पाणी शरीरातून बाहेर पडलंच पाहिजे. जर ते पाणी पूर्ण रूपाने बाहेर न पडता आपण गोळ्या औषधं घेतल्या तर पाणी बंद होतं, पण त्या पाण्याचं रूपांतर कफात होतं. कफही बाहेर पडला पाहिजे. सुंठ पावडर घ्यावी लागते त्याला, किंवा मिऱ्याची पावडर घ्यावी लागते. तो कफ बाहेर पडावा लागतो, शेकून गरम पाण्याने वगैरे कशाने तरी. जर नाही बाहेर पडला तर तो मस्तिष्कामध्ये जाऊन बसतो,
आणि मग खाली जरी वाकलं तरी डोकं दुखतं. तर हा कफाचा परिणाम आहे. कफ या ठिकाणी लपून बसू शकतो. तसं पित्ताचं सुद्धा आहे. आणि मग हा जो वायू आहे, जिथं कफ आणि पित्त आहे त्यांना उरूच देत नाही, ते ठिकाणं नष्ट करतो. 3 प्रकारचे असणारे दोष आहे ना, कफ, वात आणि पित्त. मग वात काय नाही घेतला, कारण आपान म्हणजेच वात आहे, त्यामुळे तो नाही घेतला. वात म्हणजेच वारा, तो आपान वाऱ्याचाच प्रकार आहे. पण ते वारं किंवा तो आपान वायू कफाला आणि पित्ताला शरीरामध्ये राहू देत नाही. याचा अर्थ साधकाच्या त्या शरीरामध्ये कफ आणि पित्त यांचं ठिकाण राहत नाही. कधीकधी जर अन्न आपल्याला अपचन झालं, जिरलं नाही ते अन्न, तर ते अन्न शरीरात तसंच राहतं. आणि तसंच राहिलं की त्याला आम म्हणतात. ते बाहेर पडलं पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये बरेच प्रयोग सांगितलेले असं. हे सगळे प्रयोग ऐकिव आहे, काही करण्यासारखे आहे. तर त्याच्यामध्ये गरम पाणी प्यायचं पोट भरून आणि वांती करायची, त्यातून सुद्धा काही पित्त बाहेर पडतं. आणि पित्त बाहेर पडलं तर मनुष्याला बरं वाटतं. काही लोकांना गाडीमध्ये मळमळ होते बघा, गाडी लागते असं म्हणतात, मळमळ होते, त्याला करमतच नाही. तोंडामध्ये वेगळ्या प्रकारचं पाणी येतं, पाणी सुटतं तोंडामध्ये, लाळ वेगळ्या प्रकारची येते आणि त्याला ते कळतं. मग त्याने विनंती केली कंडक्टरला, अहो मला जाऊ द्या, गाडी थांबवा. मग नाही थांबणार, ही थांबत नाही. विनावाहक विना थांबा, विनावाहक विना थांबा. तो सगळ्या गाडीला अभिषेक करतो. मग घडतं की नाही असं. तर ते वांती झाली की त्याला तर थोडं बरं वाटतं. हे सगळं काय आहे, अन्नाचे प्रकारच परिणाम आहे. तर तो वायू ते राहू देत नाही. कफपित्तांचे थारे ओरो नेदी, इथपर्यंत वायूचं कार्य सांगितलं. आणखीन तो वायू काय काय करतो याचा विचार येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.